म्हणजे साधी गोट नाही भाऊ. रान कविता म्हणजे साधी गोट नाही. इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं. इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं हे माहीत असूनही जीव जडावा लागतो रानावर. हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकून शेवटी कडे कपारी मंदीही डोकावून पाहावं लागतं. पाऊस पाण्यात आणि वादळ वाऱ्यात अख्खं खोपाटच उडून गेल्यावर मुसळधार पाऊस खेळवावा लागतो अंगावर. आणि मग उन्हाळ्यात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर काम करत असताना आग ओकणाऱ्या सूर्याकडे उघडी पाठ करून खड्डे खोदावे लागतात. तेव्हा अंगात जिरवलेला अख्खा पावसाळा घामाच्या धारांनी बाहेर पडू लागतो. याला म्हणतात कवितेचं पर्क्युलेशन. याला म्हणतात कवितेचं पर्क्युलेशन. इथं पंच इंद्रियांची पंचमहाभूतांबरोबर टक्कर व्हावी लागते. तेव्हा कुठे एखादी रान कविता जन्माला येते. तेव्हा कुठे एखादी रान